तुम्हाला काय वाटतं, ज्यांचा मुलांक 1 आहे हं. त्या लोकांसाठी 2026 हे कसं असणार आहे? 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. म्हणजे हे तुम्ही माझ्याबद्दल बोलताय आता, कारण माझा मुलांक 1 आहे. करेक्ट. 2026 सूर्याचं वर्ष आहे. ठीक आहे. आणि नंबर 1 हा सूर्याचा नंबर आहे. तर यांच्याकडे ऑलरेडी सूर्याची एनर्जी आहे. तर यांच्यासाठी खूप लकी इयर राहणार आहे. त्यांना फक्त घराच्या बाहेर निघायचं आणि काम करायचं आहे. इट्स टाइम फॉर यू टू शाईन. आतापर्यंत जेवढे हार्डवर्क केले, इट्स गोइंग टू पे ऑफ. जेवढे तुम्ही विचार करू शकतात ना, करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी, रेकग्निशन, स्टेटस चांगला मिळेल, चांगल्या पोस्टवरती काम करेल, प्रमोशन मिळेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत यावर्षी. तुम्हाला फक्त काम करायचंय. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज, तुम्ही फक्त घराच्या बाहेर निघाला ना तरी तुम्ही फक्त काम करायला तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज मिळतील तुमच्या करिअरमध्ये, कम्युनिकेशनमध्ये, लिडरशिप स्किलमध्ये. तर हे वर्ष पूर्ण 2026 तुमच्यासाठी फुल ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे. तर तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज येते. बट तुम्हाला एक गोष्ट फॉलो करणं जरुरी आहे. 2026 मध्ये तुम्ही एकाच गोष्टीमुळे मागे राहताल. ते जर म्हणजे पंक्च्युअलिटी फॉलो नाही केली तर. आता म्हणजे काय, मी जर तुम्हाला म्हटलं मी उद्या 5 वाजता भेटेल, तर तुम्हाला मला 5 लाच भेटायचंय. ठीक आहे. मला 5 लाच भेटायचंय आणि 5 2 नाही झाल्या पाहिजे, 5 3 नाही झाला पाहिजे. 5 म्हणजे 5. कधी सूर्याला बघितलंय का की आज माझा मूड नाहीये, चला 10 मिनिटं उशिरा उगू, नाही. तर तुम्हाला जे म्हटलंय ती पंक्च्युअलिटी फॉलो करणं जरुरी आहे. नॉट ओनली इन 2026, तुम्ही एंटायर इयर, म्हणजे तुम्ही पूर्ण आयुष्यामध्ये जर तुम्ही पंक्च्युअलिटी फॉलो केलं ना, तर हे तुम्हाला व्यक्ती चांगल्या पोझिशनवरती काम करताना दिसतील, चांगलं करिअरमध्ये करतील. ते फक्त एकाच गोष्टीमुळे मागे राहू शकतात ना, पंक्च्युअलिटी फॉलो नाही केली तर. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.